चहा घेतलाय फक्त, खायला काय घेतलं नाही कारण की घरातलं संपलं आहे सगळं. तुम्हाला माहीत आहे कधीपासून संपलं आहे. मी बोललो ना दिवस कसा सुरू होईल माहीत नाही. सेल्फी मागितली लगेच, पहिल्या ऑर्डरला सेल्फी मागितली बॅगबरोबर. थोडीसं बॅलन्स करता करताना जास्तच जरा अनबॅलन्स व्हायला लागलं आहे. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर उठलो, आंघोळ वगैरे उरकली, वाजले मग किती ते वाजल्यात. आंघोळ वगैरे उरकली, कपडे काय धुवायचे नव्हते, घरचे होते तेवढे फक्त धुतले. चहा ठेवला आहे बनवत, 8 दिवसानंतर आज चहा बनवायला ठेवला आहे मी. ॲक्च्युली रात्रभर प्रॉपर झोपच नाही लागली, त्याचं कारण तुम्हाला पण माहीत आहे. आपला पी सी जो कालपासून बंद पडला आहे, जे आता डायरेक्ट ह्या ब्लॉगवर आलं बघायला आणि ज्यांना माहीत नाही काय झालं आहे त्यांनी कालचा ब्लॉग बघा, तुम्हाला समजेल आपल्याबरोबर काय झालं आहे का. तर पी सीचं टेन्शन घेऊन घेऊन काय करू, आता मित्राला सांगितलं आहे का आता बघू, त्याचा अजून रिप्लाय तर आला नाही आहे. आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक, आता काय करणार दुसरं. थोडीसं बॅलन्स करता करताना जास्तच जरा अनबॅलन्स व्हायला लागलं आहे. तर आता आहे थोडं बाहेर पण जायचं आहे, थोडं सामान घ्यायचं आहे बाजारातून पप्पांच्या घरासाठी. फोन आलेला थोडं ते करून टाकतो. 9 वाजता तर ऑनलाईन यायचं आहे, 15च मिनटं राहिलं. काय करू, ऑनलाईन पण लवकर यायला लागते आजकाल, टार्गेट पूर्ण होत नाहीत आपलं त्याच्यामुळे. काय नाही, चला चहा आला का चहा घेतो आणि मग बाहेर निघतो आणि मग तुम्हाला पुढची अपडेट देतो. चहा झाला आहे, या चहा घ्यायला. चहा घेतलाय फक्त, खायला काय घेतलं नाही कारण की घरातलं संपलं आहे सगळं. तुम्हाला माहीत आहे कधीपासून संपलं आहे. चहा घेतो, बाहेर जातो, तुम्हाला बोललो तसं थोडंसं सामान घ्यायचं घ्यायचं आणि मग बाकीचे अपडेट तुम्हाला तिकडे देतो. चहा घेतो, पटकन निघतो कारण की झाला ऑनलाईन यायचा टाईम झाला आहे. या चहा घ्या. चहा पिऊन झाला जस्ट, ग्लास पण नव्हता ठेवला, ऑर्डर लागली. तर पहिलीच ऑर्डर लवकर लागली, बरं झालं, म्हणजे नंतर टार्गेटचा इश्यू राहत नाही. आता भांडे नंतर घासेल, आता वेळ नाही. चला निघूयात पहिल्या ऑर्डरला. पहिलीच ऑर्डर द्यायला आलो आहे. पहिलीच ऑर्डर आपली चहा आहे फक्त, आणि लिफ्ट पडलं आहे बंद. चहा आहे फक्त, वजन नाही आहे, लिफ्ट पडलं आहे बंद. तिसऱ्या मजल्यावर जायचं चालत. पहिलीच ऑर्डर, मस्त दिवस सुरू झाला आहे. जसं मी बोललेलो, असेच जर 5 ते 7 ऑर्डर जरी केल्या आपण रोज तर आपण कमी होऊन जाते. आज लाईट गेलं आहे, लिफ्ट बंद आहे आणि लहान बिल्डिंगमध्ये जनरेटर बॅकअप नसतात. आमच्याकडे तरी बहुतेक बिल्डिंगमध्ये नसतात. चहा घेऊन आले सकाळ सकाळ. चहा नाश्ता नाही केला, तर चहा घेतलाय. ते पण आपला ब्लॅक टी, एनर्जी कमी आहे जरा. बेल तर वाजली, सोसायटीची लाईट गेली वाटतं. प्रिया मॅडम दिली पहिली ऑर्डर सकाळची आणि दिवस जाम भारी सुरू झाला. अख्खा दिवस काढायचा आहे आता बघू कसं काय होतंय. चला निघत. मी बोललो ना दिवस कसा सुरू होईल माहीत नाही. सेल्फी मागितली लगेच, पहिल्या ऑर्डरला सेल्फी मागितली बॅगबरोबर. नशीब मी बॅग कॅरी करतो, जसं बोललो मी. पिझ्झा वगैरे असेल तर मी बॅगमध्येच टाकतो, मी रिस्क घेत नाही. कशाला कस्टमरला कशाला खराब वस्तू पोचली पाहिजे. पण नॉर्मल लहान गोष्टी त्या डिकीमध्ये राहतात ना गाडीच्या, स्कूटीच्या, हे मिरवायचं कशाला. हा एरिया माहीत नाही अजून झोमॅटोला कसं आहे. हे घेऊन फिरला ना का अजून जास्त त्रास देतात लोक. ते बिल्डिंगमध्ये पोचलो आहे ना, तर मध्ये येऊनसुद्धा दिलं नसते, बॅग असते त्या गाडीवर. असो, चला दिवस मस्त सुरू झाला आहे, निघूयात. वाजल्यात 4:10 कमी.
बसलो इकडेच बागिनी समाजच्या रोडवर गार्डनजवळ बसलो आहे. आणि अंधार बघा किती केला आहे. पावसाने भरपूर अंधार केला आहे. टार्गेट काय झालं नाही अजून प्रॉपर. विचार करतो आहे ऑनलाईन राहायचं 4 ते 6, पण अजून खाल्लं पण नाही आहे. काय पिला आहे काय. इकडे चहाची टपरी पुढे, तिकडे चहा चांगला भेटतो मस्जिदजवळ. तिकडे गर्दी पण फार असते. तिकडे चहा घेताना शूट पण नाही करतात, एवढे लोक आसपास बघत असतात. बसलो आहे. आज झोपसारखी फार येते आहे मला, काय माहिती. झोप झालं आहे भरपूर. आय डोंट नो. त्याच्यात आपला PC पण बंद आहे, कामं पण बंद आहेत, सगळंच आहे. बसून ऑर्डरची वाट बघते. आलो घरी वॉटर घेऊन आल्यावरती. पाणी थोडंसं संपलं त्याच्यातलं, गाडीत ठेवतो ते आपण सोबत. वाजले किती? वाजले 5 वाजून गेले. 5 वाजून गेले. आज टार्गेट होत नव्हते म्हणून थोडं जास्त राहिलो ऑनलाईन. पण थोडं ऑफलाईन जायलाच लागते. मोबाईल चार्ज, थोडा आपल्याला आराम. त्या हिशोबात बिस्किट आणलं. आता काय खाल्लं नाही आहे, दुपारपासून जेवलो नाही आहे. बिस्किट आणलं. मी चहा ठेवतो बनवायला. काय करू, काय वेळ नाही भेटत आहे. आणि बाकी सगळं फायनान्शियल मी बोललो तसं थोडंसं नीट नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, तर जसं पाहिजे तसं नाही जमत आहे. जेवण बनवणं वेळेवर, हे करणं ते करणं. तर फायनान्शियली थोडंसं स्टेबल झालो ना, तर मग टेन्शन नाही झालं. काय माहिती आहे का, आता पैसे नसतात आणि पैसे थोडेसे ठेवायला लागतात रोजच्या पेट्रोलसाठी, कारण की रोज गाडी चालवायला लागते. त्यामुळे त्यासाठी तर पैसे लागतात. गाडी चालणार नाही तसं पण डिलिव्हरी करता येणार नाही. त्याच्यामुळे मग ठेवला चहा. मुंगे आलं कुठून तरी. एकदा साफसफाई करायला लागेल प्रॉपर, फिनाईल वगैरे मारून. साफसफाई करायला लागेल. ठीक आहे, चहा ठेवला आहे. मग थोडं फ्रेश होतो, मग बोलतो तुमच्याशी. मोबाईल लावला चार्जिंगला आणि घेतला चहा प्यायला. चहा घेतला प्यायला आणि हे छोटे छोटे बिस्किट 5-5 आले. या चहा घ्यायला. चहा घेतो बाहेर. पावसाचं वातावरण आहे फुल. कंटाळा आता कंटाळा येतो. आता पावसाळा जायला लागला आहे ना, तर कंटाळा यायला लागला आता पावसाचा. या कपडे ओले राहतात अंगावर, हे त्याला नुसता त्रास. चला या चहा घ्यायला. चहा घेतो, थोडा वेळ पडतो, कारण की झाले 6:15 वाजून गेले. जास्त वेळ नाही माझ्याकडे आराम करायला. 6 वाजता ऑनलाईन यायचं. चला चहा घेतो. पोचलो घरी आता. 10-20 झाले. घरी पोचलो. खाल्लं नाही काय बाहेर. आता कंटाळा पण आला आहे. कंटाळा का आला आहे ते पण सांगतो. आपल्या मॉनिटरची सोय होत नाही आहे PC-साठी. त्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण आता व्हिडिओ तर रेकॉर्ड करतो आहे, पण आपल्याला एडिट करायला आता सोय नाही आहे. काय मी बोललो ना तुम्हाला, सांगितलं का मग ते काम होईल का नाही त्याची गॅरंटी काय नसते. ठीक आहे, आता अजून महिना संपायला वेळ आहे. त्याच्याशिवाय तर आपण आता नवीन मॉनिटर घेऊ नाही शकणार. नाही सॉरी, व्हिडिओज थोडे लेट येतील आता, कारण की आता एडिट करायला साधनच नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे असो, अडथळे ते येतच राहणार आपल्या आयुष्यात. चांगलं तर नव्हतं होत आपलं काय एवढं, तरी आपण प्रयत्न करत होतो बॅलन्स करायचं सगळं. काही लोकांना ते बघत नसेल, पुन्हा अडथळे येत राहिला आता आयुष्यात अजून. तर असो, चला हा वाला ब्लॉग आपण आता इकडेच संपवत. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत